सन्मानांनी पुन्हा एकदा स्वागत करतो आणि मैनोजी पेंजारी यांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं। मैनोदीनजी यांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं आणि कार्यक्रमाच्या आयोजनाच्या पाठीमागची भूमिका विशद करावी। मैनोदीन पेंजारीजी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते। संगम हा जो या ठिकाणी कार्यक्रम ठेवण्यात आला, या कार्यक्रमासाठी कार्यक्रम ठेवते वेळी प्रत्येक धर्मातील जयंती, रामनवमी असेल, ईद असेल, आज हनुमान जयंती आहे, महात्मा फुले जयंती पार पडली, तसेच बसवेश्वरांची जयंती पण याच महिन्यामध्ये आहे। एक चांगला संयोग म्हणून यापूर्वी मुखेड या ठिकाणी अरे पत्रकारांच्या मध्ये आदरणीय आमचे सुपुत्र डॉक्टर कुंडे सर, श्रीरामे साहेब व त्यांचं सर्व टीम डॉक्टरांची काही दिवसापूर्वी कार्यक्रम केला होता आणि तो कार्यक्रम आपल्या मुखेडमध्येच नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याची चर्चा झाली आणि कोणाच्या हाताने सर येथे आम्ही मला वाटते शिवान त्यांच्याकडे गेलो आणि आणि गेल्यानंतर मंचावरच्या कोणाच्या हाताने त्यांना आम्ही सांगितलं की आम्हाला कार्यक्रम करायचा आहे। त्यांनी लगेच आम्हाला होकार दिलं आणि सर्व या कार्यक्रमात मी सांगेल या टीमनीच आम्हाला सांगायला होत ना माझा आता मी म्हणून पण पत्रकार कोण आहे या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। आम्हा सर्व भारतीयांना तसेच हिंदू असतील, मुस्लिम असतील, सर्व धर्मीयांना, विशेषतः आम्हाला मुस्लिम म्हणून गर्व आहे कि आम्ही सर्वप्रथम भारतीय आहोत। सांगा। ना हिंदू हो ना मुसलमान हो, इंसान की औलाद हो, इंसान रहूंगा, हिंदू बनेगा, या अशा पद्धतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यासाठी की एक जाम या गावचं आदर्श आणि जाम हे गाव एक मुखेड तालुक्यात नांदेड जिल्ह्यामध्ये एक आगळं वेगळं कार्यक्रम ठेवू शकते आणि या जाम मध्ये आतापर्यंत ज्या सर्व पक्ष, धर्म, जात असं कुठलंच आमच्या इथं वातावरण नाही। आमच्या इथं सवारी निघते, हिंदू धर्माचे सवारी धरणारे आमच्या इथं आहेत। आमच्या इथे गणेश उत्सव होतो, त्या उत्सवामध्ये आम्ही सर्व मुस्लिम बांधव सर्वप्रथम आम्ही हजर राहतो। रामनवमी केलो, आम्ही मंदिरावर जातो। आमच्या शेजारी कोणी श्रीराम नावाचा माणूस राहिला तर आम्ही श्रीरामाचं नाव घेऊ नये असं कुठे बदनाम करत नाही, नाव घेतो आम्ही। म्हणजे या ठिकाणी जामचं एक आदर्श पायंडा या कार्यक्रमातून आपण निर्माण करावं आणि या उद्देशानं हा आम्ही कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे। रमजान ईद या ठिकाणी या ईद निमित्त आपण जे काही व्यवहार करतो या व्यवहारामध्ये जकात देणे, आपल्या शेजारचा माणूस उपाशी राहू नये त्याला आपण मदत करावी आणि आमच्या इथं रमजान ईद जी पार पडते या ठिकाणी जाम येथील सर्व हिंदू बांधव आम्हाला सदिच्छा सद्भावना देण्यासाठी आमच्या ईदगावर येतात। त्यांच्या ठिकाणी कार्यक्रम असेल, त्यांच्याकडे कार्यक्रम असेल तर आम्ही बांधव सुद्धा त्यांच्याकडे आम्ही जातो। नाव द्या, नाव। या फुले आणि सावित्रीबाई फुले यांची जयंती पार पडली, ते दाम्पत्य जर नसतं कुणाच्या हाताने बघा तर स्त्री शिक्षणाला सुरुवात कदाचित भारतामध्ये झाली नसती।
म्हणून या श्रावण की काकू भाई किसी जयंतीनिमित्त आपण या ठिकाणी एक आदर्श घ्यायचा आहे की या दाम्पत्यानं जे पायंडा आपल्याला पाडून दिला, त्यांनी जे आदर्श आपल्या समोर ठेवला, त्यांचे देखील वसा आपल्याला पुढे चालवायचा आहे. बसवेश्वर जयंती आपण साजरी करतो 30 तारखेला आहे. 950 वर्षापूर्वी बसवेश्वरांनी या ठिकाणी जे काही समाज व्यवस्था निर्माण केली 950 वर्षापूर्वी, तर ती आज तागायत आपण त्याच विचाराने, त्यांच्या विचाराने आपण पुढे चालतो आणि त्यांच्या विचारांची देवाणघेवाण आपण एकमेकाला करतो. हा जो कार्यक्रम ठेवला, या कार्यक्रमामधून आपला एक संदेश आहे की एक दुसऱ्याला सदिच्छा आणि प्रेम देणे. आपण एक दुसऱ्याला प्रेम देतो आणि या कार्यक्रमातून आपण जे काही करणार आहोत, जे काही आपण या कार्यक्रमाचे ज्येष्ठ वक्ते आपल्याला बोलणार आहेत.